नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सन 2016 मध्ये सीईटी सेलने जारी केलेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जी की LLB 3 इयर्ससाठी आहे। LLB ला प्रवेश घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने 2016 सालीपासून सीईटी सेल मार्फत एक प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आणि याच वर्षी परीक्षेचे स्वरूप कसे असेल यावर एक प्रश्नपत्रिका देखील सीईटी सेलने वेबसाईटवरती अपलोड केली होती। ती तुम्हाला कुठेही ऑनलाइन मिळू शकेल। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या सीईटीच्या परीक्षेमध्ये या प्रश्नपत्रिकेमधील जसेच्या तसे प्रश्न परीक्षेला आलेले आपल्याला दिसून येतील आणि विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एकूण 150 प्रश्न आहेत। या संपूर्ण प्रश्नांची काठिण्य पातळी सोपीही आहे आणि अवघडही आहे। सीईटी परीक्षेमध्ये प्रश्न कसे पडतील याची कल्पना विद्यार्थ्यांना यावी याप्रमाणेच ही प्रश्नपत्रिका सीईटी सेलने सेट केली असावी। मित्रांनो, तुम्ही जरी 3 इयर लॉ सीईटीचा पेपर देत असाल तरी तुम्ही 5 इयर लॉ सीईटीची प्रश्नपत्रिका देखील सॉल्व करा। त्याचे कारण असे आहे की लॉ सीईटी 3 इयर आणि लॉ सीईटी 5 इयर यांचा अभ्यासक्रम अगदी सेम टू सेम आहे। फक्त लॉ सीईटी 5 इयर मध्ये 10 मार्क्सला बेसिक गणित आहे, तेवढं गणित सोडून बाकी सर्व सब्जेक्ट्स हे सेम आहेत। त्यामुळे तुम्ही दोन्ही क्वेश्चन पेपरचा व्यवस्थितपणे सराव करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी एकूण 300 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील। तुम्हाला सीईटी परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच उपयोग होईल। तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 इयर LLB सॅम्पल क्वेश्चन पेपर विथ आन्सर व्यवस्थितपणे बघणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजण्यास सोपं जाईल। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नपत्रिका इंग्लिश भाषेत अवेलेबल आहे आणि आपल्याकडे एवढा वेळही नाही की आपण प्रत्येक प्रश्न हा ट्रान्सलेट करून मराठीमध्ये लर्न करूया। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे इंग्लिश मधले क्वेश्चनच व्यवस्थितपणे करून जायचे आहे। तुम्ही जर हे 300 क्वेश्चन व्यवस्थितपणे केले ना तर तुम्हाला सीईटीच्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व करूया आपली प्रश्नपत्रिका। ही एक सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे जी सीईटी सेलने वेबसाईटवरती जारी केलेली आहे। तर सर्वात पहिले आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शनवरती विचारलेले 30 प्रश्न व्यवस्थितपणे बघूया। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, ऑल प्रोसिडिंग्स इन द सुप्रीम कोर्ट अँड इन एव्हरी हाय कोर्ट शाल बी इन विच लँग्वेज। आणि पर्याय दिलेत हिंदी, इंग्लिश, लँग्वेज ऑफ द बिल बोथ A and B। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, इंग्लिश। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, which of the following is not an eligibility criterion for election as president of India। आणि पर्याय दिलेत should be citizen of India, should be at least 35 years of age, should be qualified for election to the house of the people, he should be elected as a member of the house of the people। So the answer is option D, he should be elected as a member of the house of the people। त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज इनॲक्टेड अँड अडॉप्टेड ऑन। पर्याय दिलेत 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947 आणि 14 ऑगस्ट 1947। तर उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, द प्रेसिडेंट्स रूल अंडर आर्टिकल 356 रिमेन्स व्हॅलिड इन द स्टेट फॉर द मॅक्झिमम पीरियड ऑफ। आणि पर्याय आहेत 2 months, 5 months, 6 months, 1 year। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, 6 months। त्यानंतर आहे पाचवा प्रश्न, द पॉवर ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आर। आणि पर्याय दिलेत बियॉन्ड द कॉन्स्टिट्यूशन, इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन, इन अकॉर्डन्स विथ द पार्लियामेंट, इन अकॉर्डन्स विथ द सुप्रीम कोर्ट। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन। आता आपण बघूया 6वा प्रश्न। तर 6व्या प्रश्नामध्ये एक प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स दिलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल आहे, नो लीगल रेमेडी एक्झिस्ट फॉर अन इंजुरी काउज्ड बाय अन ॲक्ट फॉर विच वन हॅज कन्सेंटेड। आणि फॅक्ट्स आहे, मिस्टर अंकुश अ क्रिकेट इन्थॉसिस परचेजेस अ तिकीट टू वॉच द वन डे इंटरनॅशनल क्रिकेट मॅच बिटवीन इंडिया अँड ऑस्ट्रेलिया ऑर्गनाइज्ड बाय द बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया BCCI as he is absorbed in watching in exploits of David Warner, a ball struck for a 6 by the latter hits Mr. Ankush on his body and injures him. Mr. Ankush sought BCCI for reimbursement of the medical bill he paid for treatment of the injury।
तर इथपर्यंत प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स दिलेले आहे। आता आपण पर्याय वाचूया। तर मित्रांनो पर्याय दिलेले आहेत, मिस्टर अंकुश शुड बी कॉम्पेन्सेटेड ॲज ही परचेस द तिकीट टू गेट एंटरटेनमेंट अँड नॉट टू गेट इंजर्ड। त्यानंतर बी पर्याय आहे, मिस्टर अंकुश वुड लॉस ॲज ही व्हॉलेंटरीली एक्सपोज्ड हिमसेल्फ टू द रिस्क। सी पर्याय आहे, BCCI इज लिएबल ॲज इट डिड नॉट इन्शुअर दॅट द स्पेक्टर्स वेअर प्रोटेक्टेड फ्रॉम द रिस्क ऑफ सच इंजुरीज। आणि डी पर्याय आहे, नन ऑफ दी अबो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी। त्यानंतर 7वा प्रश्न बघा, यामध्ये देखील एक प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स दिलेले आहे। तर प्रिन्सिपल आहे, अ मायनर्स ॲग्रीमेंट इज ॲब्सोल्युटली वॉइड अँड नॉट इन्फोर्सेबल। तर यासाठी फॅक्ट्स दिलेले आहे, मिस्टर रवी इज अ स्टॅम्प कलेक्टर, ही इज पर्टिक्युलरली anxious to get a rare stamp belonging to Mr. Santosh, age 16, who agrees in writing to sell it to Mr. Ravi for ₹100, but subsequently refuses to deliver it to Ravi, though he pays ₹100. Mr. Ravi now wants to sue Mr. Santosh. Will he succeed? आणि यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे, रवी कॅन नॉट सक्सीड ॲज मिस्टर संतोष इज नॉट लिएबल। दुसरा पर्याय आहे, रवी कॅन सक्सीड ॲज ही हॅड पेड ₹100 फॉर द स्टॅम्प। तिसरा पर्याय आहे, रवी कॅन सक्सीड ॲज मिस्टर संतोष ॲग्रीड इन रायटिंग टू सेल द स्टॅम्प। आणि डी पर्याय आहे, नन ऑफ दी अबो। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, रवी कॅन नॉट सक्सीड ॲज मिस्टर संतोष इज नॉट लिएबल। त्यानंतर 8वा प्रश्न बघा, प्रिन्सिपल आहे, a person who is usually of sound mind but occasionally of unsound mind may not make a contract when he is of unsound mind. A person who is usually of unsound mind but occasionally of sound mind may make a contract when he is of sound mind. आणि फॅक्ट्स दिलाय, मिस्टर शैलेश अ पेशंट in a lunatic asylum is at intervals of sound mind. Can Mr. Shailesh contract at intervals? आणि पर्याय दिलेत, yes because he is a human being, no, yes because he is of sound mind during those intervals. आणि डी पर्याय आहे, none of the above. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, प्रिन्सिपल दिलाय, every person who commits an offense in the territory of India shall be guilty within the meaning of India Penal Code. आणि फॅक्ट्स दिलाय, Mr. Morris, a citizen of France, commits murder in Madras. In this case, तर पहिला पर्याय आहे, Mr. Morris is not guilty because he is not a citizen of India. B पर्याय आहे, Mr. Morris is guilty of murder because every person, whether he is a citizen of India or not, is liable if he commits an offense in India. त्यानंतर C पर्याय आहे, Mr. Morris is liable but he can't be tried in India. त्यानंतर डी पर्याय आहे, नन ऑफ दी अबो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी। त्यानंतर 10वा प्रश्न बघा, यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल दिले, थेफ्ट अमाउंट्स टू रॉबरी इफ द ऑफेंडर फॉर कमिटिंग थेफ्ट व्हॉलेंटरीली काउजेस एनी पर्सन्स डेथ और काउजेस हर्ट। आणि फॅक्ट्स दिलाय, मिस्टर प्रकाश पुशेस मिस्टर शरद ऑन हिज फेस अँड देअर आफ्टर मिस्टर प्रकाश रिमूव्स मिस्टर शरद्स वॉच अँड वॉलेट। तर ए पर्याय आहे, मिस्टर प्रकाश इज गिल्टी ऑफ कमिटिंग रॉबरी ॲज ही इन्फ्लिक्टेड इंजुर्स ऑन शरद फॉर कमिटिंग थेफ्ट। त्यानंतर बी पर्याय आहे, मिस्टर प्रकाश इज नॉट गिल्टी ऑफ एनी ऑफेन्स। सी पर्याय आहे, मिस्टर प्रकाश इज गिल्टी ऑफ थेफ्ट नॉट ऑफ रॉबरी। त्यानंतर डी पर्याय आहे, नन ऑफ दी अबो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। त्यानंतर 11वा नंबरचा प्रश्न आहे, Recently, Supreme Court of India directed the center to issue notification banning the employment of minor children in dash within 2 months. आणि पर्याय आहेत, फॅक्टोरीज, हॉटेल्स, सर्कस आणि नन ऑफ दी अबो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच सर्कस। त्यानंतर 12वा प्रश्न आहे, Which of the following NGO was allowed by the Supreme Court of India in participating in the inquiry against Justice P.D. Dinakaran? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, PUCL, लॉयर्स कलेक्टिव्ह, फोरम फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी आणि नन ऑफ दी अबो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी। त्यानंतर 13वा प्रश्न आहे, हु अमॉंग द फॉलोइंग इज द ऑथर ऑफ द बुक लॉ अँड जस्टिस अँड अँथोलॉजी? पर्याय आहेत, मिस्टर अरुण शुरी, मिस्टर सोली सोराबजी, मिस्टर के वेणुगोपाल आणि मिस्टर FS नारिमान।
तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी मिस्टर सोली सोराबजी। त्यानंतर 14वा प्रश्न आहे हु अमॉंग द फॉलोइंग इज द फर्स्ट सिटिंग जज ऑफ द हाय कोर्ट टू बी फेस्ड विथ द CBI इन्व्हेस्टिगेशन। आणि पर्याय आहेत मिस्टर जस्टिस PD दिनाकरन, मिस्टर जस्टिस सुमित्रा सेन, सी पर्याय आहे मिस्टर जस्टिस निर्मल यादव आणि डी पर्याय आहे मिस्टर जस्टिस नारायणा कुरूप। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी मिस्टर जस्टिस निर्मल यादव। त्यानंतर 15वा प्रश्न आहे withdrawing medical treatment with the deliberate intention of causing the patient's death is called। पर्याय आहेत लीगल इंथॉन्सिया, मेडिकल इंथॉन्सिया, पॅसिव्ह इंथॉन्सिया आणि नन ऑफ द अबो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी पॅसिव्ह इंथॉन्सिया। त्यानंतर 16वा प्रश्न आहे हु अमॉंग द फॉलोइंग इज द नॉट अ मेंबर ऑफ द कमिटी विच इलेक्ट्स द सेंट्रल विजिलन्स कमिशनर। पर्याय आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि होम मिनिस्टर ऑफ इंडिया। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। त्यानंतर 17वा प्रश्न आहे डेथ सेंटेन्स कॅन बी अवॉर्डेड इन। पर्याय आहेत मर्डर केसेस ओनली, रेअर केसेस ओनली, रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस आणि नन ऑफ द अबो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस। त्यानंतर 18वा प्रश्न दिलाय व्हेन अ पर्सन इज रिमेंडेड टू ज्युडिशियल कस्टडी ही शॅल बी सेंट टू। पर्याय दिलेत पोलीस लॉकअप, जेल, प्रोटेक्शन होम, नन ऑफ द अबो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जेल। त्यानंतर 19वा प्रश्न बघा द स्टार्टिंग पॉइंट ऑफ एन ॲग्रीमेंट इज। पर्याय दिलेत ऑफर, इन्व्हिटेशन टू ऑफर, ॲडव्हर्टाइजमेंट आणि डी पर्याय आहे ॲक्सेप्टन्स। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए ऑफर। त्यानंतर 20वा प्रश्न विचारलाय रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स कॅन बी इम्पोज्ड ऑन फंडामेंटल्स राईट्स बाय। आणि पर्याय दिलेत सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह आणि एनी ऑफ दी अबो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी पार्लमेंट। 21वा प्रश्न आहे द टेम्पररी रिलीज ऑफ प्रिझनर इज कॉल्ड। पर्याय दिलेत पॅरोल, ॲमेन्स्टी, डिस्चार्ज आणि पार्डन। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए पॅरोल। त्यानंतर 22वा प्रश्न आहे विच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इज पॉप्युलरली नोन ॲज वुमन्स रिझर्वेशन बिल। पर्याय दिलेत 101, 106, 108 आणि 102। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी। त्यानंतर 23वा प्रश्न ज्युडिशरी इन इंडिया हॅज डिक्लेअर्ड द इयर डॅश ॲज द अवेअरनेस इयर ऑफ फिमेल फॉर्टिसाइड। पर्याय दिलेत 2007, 2008, 2009 आणि 2010। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। आता आपण बघूया 24वा प्रश्न ए ऑफर्स टू सेल हिज कार टू बी फॉर 14,000, बी ॲग्रीज टू बाय द कार ऑफ ए ऑफरिंग 30,000, द रिप्लाय ऑफ बी अमाउंट्स टू। पर्याय दिलेत ऑफर, काउंटर ऑफर, इन्व्हिटेशन टू अन ऑफर, स्टँडिंग ऑफर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी काउंटर ऑफर। त्यानंतर 25वा प्रश्न आहे द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज जॉईंटली रिस्पॉन्सिबल टू। पर्याय दिलेत द प्राइम मिनिस्टर, द व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट आणि लोकसभा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी लोकसभा। त्यानंतर 26वा प्रश्न विचारलाय पंचायती राज इन इंडिया इज। पर्याय दिलेत अ हिरर्चिकल सेटअप फॉर रूरल ॲडमिनिस्ट्रेशन, अ कॉम्प्लेक्स सिस्टीम ऑफ रूरल लोकल गव्हर्नमेंट, द सेल्फ गव्हर्नमेंट ऑफ द विलेजर्स इन इंडिया आणि डी पर्याय आहे विलेज रिपब्लिक इन डेमोक्रेसी। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। त्यानंतर 27वा प्रश्न बघा द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वॉज सेट अप आणि पर्याय दिलेत बाय द कॉन्स्टिट्यूशन, बाय द लॉ ऑफ पार्लमेंट, बाय द प्रेसिडेन्शियल ऑर्डर, नन ऑफ दी अबो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए बाय दी कॉन्स्टिट्यूशन। त्यानंतर 28वा प्रश्न विचारलाय द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट केम इन टू एक्झिस्टन्स इन। पर्याय दिलेत 1986, 1985, 1988 आणि 1992। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 1986। त्यानंतर 29वा प्रश्न विचारलाय व्हॉट इज लीगल राईट आणि पर्याय दिलेत राईट रिकॉग्नाइज्ड बाय लॉ अँड कॅपेबल ऑफ बीइंग एन्फोर्स्ड ॲट लॉ कोर्ट्स। त्यानंतर बी पर्याय आहे राईट्स रिकॉग्नाइज्ड बाय अ रिलिजन, सी पर्याय आहे बोथ द अबो आणि डी पर्याय आहे नन ऑफ दी अबो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। त्यानंतर 30वा प्रश्न बघा इफ अ न्यूजपेपर पब्लिश्ड अ डिफेमेटरी आर्टिकल रिटन बाय ए हू कॅन बी सूड आणि पर्याय दिलेत पब्लिशर ऑफ दॅट न्यूजपेपर,
बी पर्याय आहे प्रिंटर ऑफ दॅट न्यूजपेपर, मिस्टर ए ओनली, मिस्टर ए प्रिंटर, पब्लिशर अँड एडिटर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, मिस्टर ए प्रिंटर, पब्लिशर अँड एडिटर। तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग वरचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत। आता आपण बघूया जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वरती विचारलेले 40 प्रश्न पूर्ण 40 मार्कासाठी कसे असतात। तर पहिला प्रश्न विचारलाय, द पर्सेंटेज ऑफ अर्थ सरफेस कवर्ड बाय इंडिया इज, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 2.4। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, which among the following are the major factors responsible for the monsoon type of climate in India। या ठिकाणी तुम्हाला 4 फॅक्टर्स दिलेले आहे, लोकेशन, थर्मल कॉन्ट्रास्ट, अप्पर एअर सर्क्युलेशन, इंटरट्रॉपिकल कन्वर्जन्स झोन। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी 1, 2, 3 and 4। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, द प्रेझेंट फॉरेस्ट एरिया ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू सॅटेलाइट डेटा इज, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी डिक्रीजिंग। त्यानंतर चौथा प्रश्न, विच स्टेट हॅज द स्मॉलेस्ट लँड एरिया, दॅट इज गोवा, हाऊ मेनी स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज इन इंडिया, दॅट इज 28 स्टेट्स अँड 7 युनियन टेरिटरीज, द वर्ल्ड्स लॉन्गेस्ट रिव्हर इज नाईल, चंद्रगुप्त आय फाउंडेड द गुप्ता era in the year, that is 320 AD, the word Jai Hind was first used by Rabindranath Tagore। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, when for the first time was the institution of public service commission for recruitment to public service in India set up in 1925। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, स्वराज as a national demand was first made by दादाभाई नौरोजी। त्यानंतर 11वा प्रश्न विचारलाय, द कॉन्सेप्ट्स ऑफ क्रीमी लेयर इज असोसिएटेड विथ अदर बॅकवर्ड क्लासेस। 12वा प्रश्न, फॉर द फर्स्ट टाइम द प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी अंडर आर्टिकल 352 वॉज मेड इन 1962। त्यानंतर 13वा प्रश्न दिलाय, व्हॉट इज द मेन कंपोनंट ऑफ बायोगॅस अँड नॅचरल गॅस, दॅट इज मिथेन। 14वा प्रश्न, व्हॅट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल करंट। त्यानंतर 15वा प्रश्न, CV रमन वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर फिजिक्स। 16वा प्रश्न, द नॅशनल सायन्स डे इज सेलिब्रेटेड ऑन 28 फेब्रुवारी। त्यानंतर 17वा प्रश्न आहे, विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ आवर सोलार सिस्टीम, दॅट इज ज्युपिटर। 18वा प्रश्न, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी बोन्स आर देअर इन द ह्युमन बॉडी, दॅट इज 206। त्यानंतर 19वा प्रश्न आहे, RBI was nationalized in 1949। त्यानंतर 20वा प्रश्न आहे, Security Exchange Board was established in the year 1992। 21वा प्रश्न, The 1 rupee currency notes coins are issued by the Ministry of Finance। 22वा प्रश्न, Which state of India records the highest production of tea, that is Assam। 23वा प्रश्न, द कॉन्सेप्ट ऑफ 5-year प्लॅन्स इन इंडिया वॉज इंट्रोड्यूस्ड बाय जवाहरलाल नेहरू। 24वा प्रश्न, वर्ल्ड बँक प्रोवाइड्स फॉर डॅश लोन्स, दॅट इज लॉन्ग टर्म लोन्स। 25वा प्रश्न, द मेंबर्स ऑफ द राज्यसभा आर इलेक्टेड बाय, दॅट इज इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली। 26वा प्रश्न, द पॉवर टू डिसाइड अन इलेक्शन पेटिशन इज वेस्टेड इन द हाय कोर्ट्स। 27वा प्रश्न, द प्रेझेंट लोकसभा इज द 16th लोकसभा। 28वा प्रश्न, द ओथ ऑफ ऑफिस इज ॲडमिनिस्टर्ड टू द मेंबर्स ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्ड बाय द गव्हर्नर। 29वा प्रश्न, द प्रिॲम्बल टू अवर कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडेड दॅट इंडिया इज अ सोवरेन सोशलिस्ट सेक्युलर अँड डेमोक्रेटिक रिपब्लिक। 30वा प्रश्न, which amendment lead to the creation of Panchayat Raj, that is 73rd amendment। 31वा प्रश्न, which day is celebrated as Civil Service Day, that is 21st April। 32वा प्रश्न, who wins the 2015 IPL T20 Cup final, that is Mumbai Indians। त्यानंतर 33वा प्रश्न विचारलाय, recently banned Maggi noodles is the product of which brand, that is Nestle। त्यानंतर 34वा प्रश्न आहे, इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड ऑन 21 जून। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय,
इन विच सिटी द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया APJ अब्दुल कलाम डेड? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, शिलोंग. त्यानंतर 36वा प्रश्न आहे, विच स्पोर्ट पर्सन हॅड बीन अवॉर्डेड राजीव गांधी खेल रत्न? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, सानिया मिर्झा. त्यानंतर 37वा प्रश्न विचारलाय, विच स्टेट गव्हर्नमेंट इन मे 2015 लॉन्च बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, हरियाणा. त्यानंतर 38वा प्रश्न आहे, AR रहमान अपॉइंटेड ॲज कल्चरल अँबॅसिडर ऑफ? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, विच एशियन कंट्री बिकेम द फर्स्ट इन द वर्ल्ड टू अप्रूव्ह डेंग्यू व्हॅक्सिन? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, फिलिपियन्स. त्यानंतर 40वा आणि जनरल नॉलेज करंट अफेअर्स वरती विचारलेला शेवटचा प्रश्न आहे, द प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया रिनेम्ड ॲज NITI आयोग? तर अशा प्रकारे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वरती विचारलेले 40 प्रश्न व्यवस्थितपणे आपण घेतलेले आहेत. आता आपण बघूया लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग वरती विचारलेले 30 प्रश्न एकूण 30 मार्कासाठी. तर यामधला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर, मेडिसिन तर टीचर काय? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, नॉलेज. त्यानंतर दुसरा प्रश्न, मून सिल्वर तर गोल्ड काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, सन. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, हाऊस अँड रेंट तर लेबर अँड वेगस, कॅपिटल अँड इंटरेस्ट, ट्रेन्स अँड फेअर्स म्हणजेच ऑल ऑफ धीस. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय, इफ बस इज कोडेड ॲज DWU हाऊ विल यू कोड ROBS? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, TQBU. त्यानंतर पाचवा प्रश्न, अकॉर्डिंग टू अ मिलिटरी कोड सिस्टीम इज अ सिस्मेट अँड नियरर इज AENRER, व्हॉट इज द कोड फॉर फ्रॅक्शन? तर दिलेल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर 6वा प्रश्न, इन अ सर्टेन लँग्वेज चॅम्पियन इज कोडेड ॲज HCMAIPNO, हाऊ इज निगेटिव्ह कोडेड इन दॅट कोड? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ENAGITEV. त्यानंतर 7वा प्रश्न, इफ लाईट इज कोडेड ॲज GILTH, फाइंड द कोड फॉर रेनी? तर रेनी साठी कोड आहे IARYN. त्यानंतर 8वा प्रश्न, फाइंड द ऑड वर्ड किंग, कॅप्चर, आर्मी आणि जीजस? तर यामधील वेगळा शब्द आहे कॅप्चर. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, रायटर अँड पोएट, पोयम्स अँड सॉंग्स, प्रोज अँड पोएट्री, बुक्स अँड लेसन्स, लेटर्स अँड वर्ड्स? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, बुक्स अँड लेसन्स. त्यानंतर 10वा प्रश्न, कार्पेंटर अँड वूड? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑल ऑफ दीज. त्यानंतर खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 2 statements are given and these statements are followed by 2 conclusions numbered 1 and number 2. You have to take the given 2 statements to be true even if they seem conclusions logically follows from the 2 given statements disregarding commonly known facts. तर या ठिकाणी बघा 11वा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट आणि कन्क्लुजन दिलेले आहे. तर स्टेटमेंट आहे, सम ॲक्टर्स आर सिंगर्स, ऑल द सिंगर्स आर डान्सर्स. कन्क्लुजन आहे, सम ॲक्टर्स आर डान्सर्स अँड नो सिंगर इज ॲक्टर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ओनली 1 कन्क्लुजन फॉलोज. त्यानंतर 12वा प्रश्न बघा, स्टेटमेंट आहे, ऑल द विंडोज आर डुअर्स, नो डुअर इज अ वॉल. कन्क्लुजन आहे, सम विंडोज आर वॉल्स, नो वॉल्स इज अ डुअर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजे ओनली 2 कन्क्लुजन्स फॉलोज. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, यामध्ये देखील तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेत. सम रोजेस आर फ्लावर्स, ऑल थॉर्न्स आर फ्लावर्स. कन्क्लुजन आहे, ऑल थॉर्न्स बीइंग रोजेस इज अ पॉसिबिलिटी, नो थॉर्न इज अ रोज. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, इफ ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. त्यानंतर 14वा आणि महत्त्वाचा प्रश्न दिलाय, सम स्टोन्स आर शेल्स, ऑल शेल्स आर पेअर्स, नो स्टोन इज फिश. आणि कन्क्लुजन आहे, नो फिश इज अ शेल्स, ऑल शेल्स बीइंग फिश इज अ पॉसिबिलिटी, दॅट इज इफ नायदर कन्क्लुजन्स 1 नॉर कन्क्लुजन 2 फॉलोज. 15वा प्रश्न, ऑल मोबाइल्स इज टेबल्स, ऑल टेबल्स इज स्मार्टफोन्स, ऑल स्मार्टफोन्स इज लॅपटॉप्स, ऑल लॅपटॉप्स इज कॉम्प्युटर. कन्क्लुजन आहे, ऑल कॉम्प्युटर्स बीइंग मोबाइल्स इज अ पॉसिबिलिटी, ऑल टॅबलेट्स बीइंग कॉम्प्युटर्स इज अ पॉसिबिलिटी.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, इफ ओनली कन्क्लुजन वन फॉलोज. तर अशाच पद्धतीने 16वा प्रश्न देखील बघूया. तर स्टेटमेंट दिलेत, सम ॲपल्स आर ऑरेंज, सम ऑरेंज आर पायनॅपल्स, सम पायनॅपल्स आर नॉट कोकोनट्स, सम कोकोनट्स आर ब्लॅक फॉरेस्ट. आणि कन्क्लुजन आहे, सम ऑरेंज बीइंग ब्लॅक फॉरेस्ट इज अ पॉसिबिलिटी, सम पायनॅपल्स बीइंग कोकोनट्स इज अ पॉसिबिलिटी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, इफ बोथ कन्क्लुजन्स 1 and 2 फॉलोज. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, सम रेड बॉक्सेस आर ग्रीन बॉक्सेस, ऑल रेड बॉक्सेस आर येलो बॉक्सेस. कन्क्लुजन आहे, सम येलो बॉक्सेस आर ग्रीन बॉक्सेस अँड ऑल ग्रीन बॉक्सेस आर रेड बॉक्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ओनली 1 कॅन बी ट्रू ऑलवेज. त्यानंतर 18वा प्रश्न दिलाय, सम पेन्स आर कीज, सम कीज आर लॉक्स, ऑल लॉक्स आर कार्ड्स, नो कार्ड इज पेपर. आणि कन्क्लुजन आहे, नो लॉक इज पेपर, सम कार्ड्स आर कीज, सम कीज आर नॉट पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑल फॉलोज. त्यानंतर 19वा प्रश्न बघा, स्टेटमेंट्स आहे, ऑल कप्स आर बॉटल्स, सम बॉटल्स आर जग्स, नो जग इज प्लेट, सम प्लेट्स आर टेबल्स. कन्क्लुजन दिलेत, सम टेबल्स आर बॉटल्स, सम प्लेट्स आर कप्स, नो टेबल इज बॉटल अँड सम जग्स आर कप्स. तर दिलेल्या या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, ओनली आयदर 1 or 3 फॉलोज. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, ऑल रिंग्स आर सर्कल्स, ऑल स्क्वेअर्स आर रिंग्स, नो इलिप्स इज अ सर्कल. कन्क्लुजन दिलंय, सम रिंग्स बीइंग इलिप्सेस इज अ पॉसिबिलिटी अँड ॲट लिस्ट सम सर्कल्स आर स्क्वेअर्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, इफ ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. त्यानंतर 21वा प्रश्न विचारलाय, अरेंज द वर्ड गिवन बिलो इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या या वर्ड्सला तुम्हाला मिनिंगफुल सिक्वेन्समध्ये जोडायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर डी, 4 1 5 3 2. त्यानंतर 22वा प्रश्न विचारलाय, विच नंबर वुड रिप्लेस अंडरलाइन मार्क इन द सिरीज. या ठिकाणी तुम्हाला एक अंकमालिका दिलेली आहे, 2 5 10 17 रिकामी जागा आणि 37. तर रिकामी जागा योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, 26. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, 18 21 25 18 29 33 18, व्हॉट नंबर्स शुड कम नेक्स्ट, दॅट इज 37 and 41. त्यानंतर 24वा प्रश्न, व्हॉट विल बी द नेक्स्ट टर्म इन ZAM YBL डॅश WDJ VEI, then the next term is XCK. 25वा प्रश्न, what will be the next term in HLK XTQ KON dash NRQRNK, so the next term is EQN. त्यानंतर 26वा प्रश्न विचारलाय, 2 10 40 120, त्यानंतरची संख्या आहे 240. पर्याय नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर 27वा प्रश्न बघा, फाइंड द रॉंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज. यामधील चुकीची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर संख्या आहे 6 15 30 75 151 375 750. तर यामधील चुकीची संख्या आहे 151. त्यानंतर 28वा प्रश्न, लुक ॲट द सिरीज 3 3/2 3/4 3/6, देन द नेक्स्ट नंबर इज 3/8. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, 1 पॉवर्टी 2 पॉप्युलेशन 3 डेथ 4 अनएम्प्लॉयमेंट 5 डिजीज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, 2 4 1 5 3. 30वा आणि लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग वरती विचारलेला शेवटचा प्रश्न आहे, अरेंज द गिवन वर्ड्स इन अ मीनिंगफुल अँड लॉजिकल सिक्वेन्स. वर्ड्स दिलेत शोल्डर, रिस्ट, एल्बो, पाम, फिंगर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, 5 4 2 3 1. तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग वरती 30 MCQ सॉल्व्ह केलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, इंग्लिश विषयामधील पहिला प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम, आणि वर्ड दिलंय ज्युडिशियस. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, व्हॉइस. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, मोनोटोनस. मोनोटोनस सारखाच शब्द आहे डल, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर बी. त्यानंतर तिसरा प्रश्न, झेस्ट, आणि या झेस्ट शब्दाला समान शब्द आहे इंथोसियम. त्यानंतर चौथा शब्द आहे वेल्दी, आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ॲफ्लुएंट. त्यानंतर 5वा प्रश्न, मर्सी, आणि मर्सीला समान शब्द आहे काइंडनेस. त्यानंतर दुसरं इन्स्ट्रक्शन्स काय दिलेली आहे बघा, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग इन ईच ऑफ दी फॉलोइंग.
आणि यामध्ये देखील तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर 6वा प्रश्न आहे बघा, ॲप्रिशिएट आणि ॲप्रिशिएटचा अपोजिट मीनिंगचा वर्ड आहे क्रिटिसाइज। त्यानंतर 7वा प्रश्न ट्रस्टवर्दी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी फॉल्स। त्यानंतर आहे 8वा प्रश्न प्रुडंट आणि प्रुडंट या शब्दाचा अपोजिट मीनिंग वाला वर्ड आहे इम्प्रुडंट। त्यानंतर आहे फेमस आणि फेमसला अपोजिट मीनिंग वर्ड आहे नोटोरियस। त्यानंतर आहे हेट आणि हेट या वर्डला अपोजिट मीनिंग वर्ड आहे लव। त्यानंतर तिसरी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला काय दिलेली आहे, चूज ॲप्रोप्रिएट वन वर्ड फॉर द फॉलोइंग। तर 11वा प्रश्न विचारलाय असेंब्ली ऑफ लिसनर दॅट इज ऑडियन्स। 12वा प्रश्न लाइफ हिस्ट्री रिटन बाय सेल्फ दॅट इज ऑटोबायोग्राफी। 13वा प्रश्न वन हु इज अनएबल टू रीड अँड राईट दॅट इज इलिटरेट। 14वा प्रश्न अ लिस्ट ऑफ बुक्स म्हणजेच कॅटलॉग। त्यानंतर 15वा प्रश्न दॅट विच इज बाउंड टू हॅपन दॅट इज इनव्हिटेबल। त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन्स आहे सम आयटम्स गिवन बिलो आर कॉमनली यूज्ड, चूज द करेक्ट मीनिंग फॉर ईच ऑफ द आयटम्स। तर 16वा प्रश्न आहे वन्स इन द ब्लू मून दॅट इज ऑन रिअर ओकेजन्स। 17वा प्रश्न अ कॉक अँड डल स्टोरी म्हणजेच अ फुलिश स्टोरी। 18वा प्रश्न टू गिव्ह वन्स इयर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी टू लिसन केअरफुली। त्यानंतर आहे 19वा प्रश्न टू ब्रिंग इनटू लाईट म्हणजेच टू डिस्क्लोज। त्यानंतर 20वा प्रश्न प्रॉस अँड कॉन्स म्हणजेच ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस। त्यानंतर आहे पुढची इन्स्ट्रक्शन सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स। 21वा प्रश्न दिलाय माय फ्रेंड मेट मी डॅश डॅश द रेल्वे स्टेशन दॅट इज माय फ्रेंड मेट मी ॲट द रेल्वे स्टेशन। त्यानंतर 22वा प्रश्न दे प्रेफर कॉफी टू टी। त्यानंतर आहे 23वा प्रश्न राकेश इज सुपेरियर टू श्याम इन ॲबिलिटी। 24वा प्रश्न शी इज ॲन ऑनेस्ट ऑफिसर। त्यानंतर आहे 25वा प्रश्न काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ इंडिया। त्यानंतर 26वा प्रश्न एव्हरी प्लांट नीड्स वॉटर। 27वा प्रश्न द लीडर ॲज वेल ॲज द फॉलोवर्स इज ॲक्सेप्टेड द प्रपोजल। त्यानंतर आहे 28वा प्रश्न 10 किलोमीटर्स इज अ लॉंग डिस्टन्स। त्यानंतर 29वा प्रश्न वन शुड ऑलवेज रिस्पेक्ट वन्स एल्डर्स। 30वा प्रश्न एव्हरीवन लव्स हिज कंट्री। तर अशा प्रकारे इथपर्यंत आपण पूर्ण 30 प्रश्न बघितलेले आहेत। आता आपण बघूया पुढची इन्स्ट्रक्शन। तर पुढची इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेली आहे रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। म्हणजेच तुम्हाला हा पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि यावरून विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्यायची आहे। तर पॅसेज आपण सर्वात पहिले वाचून घेऊया। टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हायटल रोल इन मेकिंग एनी सोसायटी प्रोग्रेसिव्ह। Nowadays, the concept of e-learning and e-teaching is gaining popularity everywhere. It is a fact that the purpose of education should be to meet the needs of variety of learners. At present, information technology has transformed the methods, purpose and the potential of education worldwide. Hence, computer proficiency has become an important phenomenon for gaining success in global scenario. आता हा झाला पूर्ण पॅसेज। आता यावरून विचारलेली प्रश्नाची योग्य ती उत्तरे देऊया। तर 31वा प्रश्न विचारलेला आहे टेक्नॉलॉजी मेक्स आणि 4 पर्याय दिलेले आहेत। तर या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच की टेक्नॉलॉजी मेक्स एनी सोसायटी प्रोग्रेसिव्ह। हे आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं होतं। त्यानंतर आहे 32वा प्रश्न द कन्सेप्ट ऑफ ई लर्निंग अँड ई टीचिंग इज गेनिंग पॉप्युलॅरिटी। 33वा प्रश्न द पर्पज ऑफ एज्युकेशन should be to meet the needs of variety of learners. त्यानंतर आहे 34वा प्रश्न according to passage information technology has transformed methods and potential of education. 35वा प्रश्न the word proficiency in the passage means expertise. तर विद्यार्थी मित्रांनो 31 पासून 35 पर्यंतचे सर्व प्रश्न पॅसेज वरती दिलेले होते। आता आपण बघूया पुढची इन्स्ट्रक्शन। तर पुढची इन्स्ट्रक्शन दिली पिक आउट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक। तर 36वा प्रश्न आहे ही वॉज नॉट रेडी टू सेल हिज हाऊस अनलेस समवन ऑफर्स अ मोर रिअलिस्टिक प्राइस। त्यानंतर 37वा प्रश्न
इफ दे ॲग्री वी शॉल पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. 38वा प्रश्न, द क्वेश्चन्स वेअर टू डिफिकल्ट टू सॉल्व. त्यानंतर आहे 39वा प्रश्न, द स्टुडंट फेल्ट ओव्हरजॉयड व्हेन ही ओन द रेस. त्यानंतर 40वा प्रश्न विचारलेला आहे, नोबडी कॅन टॉलरेट सच अॅन इन्सल्ट. आता आपण बघूया पुढची दिलेली इन्स्ट्रक्शन. इन इच क्वेश्चन अ पार्ट ऑफ सेंटेन्स इज प्रिंटेड इन इटॅलिक्स. Below each sentence, some alternatives are given which can substitute the italicized part of the sentence. Find out the correct answer. तर 41वा प्रश्न विचारलाय, unless he does not submit the proposal, he will not be promoted. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, सबमिट्स. म्हणजे या प्रश्नामध्ये काय करायचंय की ज्या ठिकाणी इटॅलिक वर्ड दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायचा आहे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे बघा, नो सूनर द टीचर केम देन द लेक्चर स्टार्टेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच डिड द टीचर कम. तर अशाच पद्धतीने पुढचा देखील प्रश्न विचारलेला आहे, दे डिड नॉट वेंट टू चेन्नई, दॅट इज दे डिड नॉट गो टू चेन्नई. त्यानंतर आहे 44वा प्रश्न, वी आर लर्निंग जर्मन फॉर 2 months. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, हॅव बीन लर्निंग. त्यानंतर आहे 45वा प्रश्न, द बॉय डज नॉट हेल्प्स द पुअर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, डज नॉट हेल्प. त्यानंतर आहे पुढची इन्स्ट्रक्शन, इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजेच या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी एक स्पेलिंग वर्ड करेक्ट असतो आणि बाकीचे चुकीचे स्पेल्ड केलेले असतात. तर या ठिकाणी बघा, पहिला शब्द आहे अप्रोच आणि आपल्याला सांगायचं आहे की या 4ही पैकी योग्य स्पेलिंग असणारा शब्द कोणता आहे. तर यामध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे पर्याय नंबर बी, अप्रोच्ड. त्यानंतर आहे 47वा प्रश्न आणि या प्रश्नासाठी वर्ड आहे बिझनेस. तर बिझनेसची करेक्ट स्पेलिंग काय आहे, BISINESS, म्हणजे पर्याय नंबर बी. त्यानंतर 48वा प्रश्न आर्ग्युमेंट. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर आहे 49वा प्रश्न, स्किलफुल हा वर्ड दिलेला आहे तर योग्य शब्द आहे पर्याय नंबर बी, स्किलफुल. त्यानंतर 50वा प्रश्न आहे टेंटेटिव्ह आणि टेंटेटिव्ह या शब्दाची स्पेलिंग आहे TENTATIVE. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने इंग्लिश या विषयावरील संपूर्ण 50 प्रश्न आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. असे पूर्ण एकूण 150 प्रश्न आपण घेतलेले आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर LLB 3 इयर सॅम्पल क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे डिस्कस केलेले आहे. तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला रेग्युलरली फॉलो करा, जेणेकरून चॅनलवरती येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला कळेल आणि तुमचा व्यवस्थितपणे अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर लॉ CETच्या परीक्षेसाठी आता फार कमी वेळ राहिलाय आणि या कमी वेळेत कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे यावर देखील आम्ही एक ब्रीफ व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो देखील व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या या कमी वेळेत सुद्धा अभ्यासाचं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला परीक्षेत चांगल्या प्रकारे मार्क्स पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.